श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 मराठी। श्री गणेशाय नम। स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता। पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले इति नृपराया दर्शन देती। स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळाप्पाचा दृढ भाव। घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृत पूर्व। नित्य सेवा घडे त्याते, चोळाप्पाची सद्गुणी कांता। तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती। कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे। कोणी मागती संताने, व्हावे म्हणोनिया लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले। ऐसे आले कितीएक, भक्त अंतरी जे जे इच्छिती। ते ते तिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ, नास्तिकां प्रति तत्काळ। योग्य शासन करिताती, कोणी दोन संन्यासी। आले अक्कलकोटासी, हंसोनी म्हणती जनांसी। ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी। जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी। कोणते हो वस्तसे, ऐसे तयांनी निंदिले। समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले। तेव्हा केले नवल एका भक्ताचिया घरी। पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी। होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात। पातले तेथे क्षणार्धांत, समाज दाटला बहुत। एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊनी चरणांचे। मंगल नाम गरजती वाचे, हेतू पुरवावे मनींचे। म्हणोनिया विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती। कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती। नाही मिती तयांते, कोणी नवसाते करीती। कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती। चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती। मनामाजी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती। वैरभाव विसरोनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती। मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवेकरी, संन्याशांपुढल्या नानापरी। वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी। स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी। तेथोनिया उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी। राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी। अन्नोदक वर्ज्य असे, जे पातले करू छळणा। त्यांची जाहली विटंबना, दंडाव्या कुत्सित जना। अवतरले तिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गोढहा। श्री स्वामीराजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभ भवतु। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5। श्री गणेशाय नम। भवकानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्णसाक्षी परात्परा। भक्ता खरा सद्य तू, अक्कलकोट नगरांत। एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत। भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूंकडे। कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामींकडे। राजेरजवाडे थोर थोर, तेव्हा कितीएक नृपती। स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती। आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी। मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी। विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार। मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र। बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी। येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी।
इनाम देऊ बहुत, कार्य जाणूनी कठीण. कोणीन बोलती वचन, कोणाएका लागून. गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार. होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर. नृपालागी परियेसी, जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी. निश्चय मानसी असो द्या, ऐसे ऐकोनी उत्तर. संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली, नृपतीसह सकळजने. त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने. यशस्वी हो म्हणती तया, तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती. त्याही करीती स्वामी सेवा, ऐसे पाहुनी तात्यांसी. विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी. कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर. कार्य आपण साधावे, करोनी नाना पक्वान्ने. करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने. याचक धने तृप्ते केले, स्वामीचिया पूजे प्रती. नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने कान्हीन झाले. केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती, एकांती गांठुनी चोळाप्पा प्रती, त्याजलागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी. घेऊनी याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेंसी. इनाम देतील तुम्हांते, द्रव्येण सर्वे वशा. चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरमसा. जहागिरीचा बहुसाल, चोळाप्पाने कर जोडोनी. विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी. बडोद्याप्रती चलावे, तेणे माझे कल्याण. मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान. तेथे जाता होईल 2-5, ऐसे ऐकोनिया वचन. समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून. काय दिले सत्वर, रावमल्हार नृपती. त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणोनी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु. शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरोनी शिशूचा हात. अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामीचरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती. चोळाप्पा विनवी स्वामीप्रती, कृपा करोनी मजवरती. बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकोनी. समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाचिया मनी. आम्हां विषयी भाव नसे, म्हणोनी तयाच्या नगरात. आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात. आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला. तेन जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करोनी. ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी. अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी. दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी. प्रसन्न कैसे होतील, मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. भाव्यासी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यांत. कधीन गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, कान्ही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राज्यासी, आणि सकळ जनांसी. तोंड कैसे दाखवावे, ऐशा उपाये करून. नहोती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून.
न्यावे पळवोन इतीसी असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य सम्यासी मेण्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत तेंकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वांचोनी अन्य उपाये न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभीत पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाम नृपकार्याची धरुनी हाम आपण पुढे जाहला तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थांला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामीवचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत षठोध्याय गोढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षठोध्याय समाप्त शुभ भवतु।